एका विणकराच्या मुलाने लिहिलेले दोहे आणि तेच दोहे पुढे समाजक्रांतीची प्रेरणा कसे बनले हे आहे संत कबीरांची अद्भुत कहाणी। आंबेडकरांचे गुरु महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची प्रेरणा आणि संपूर्ण भारताला समतेचा संदेश देणारे संत। पण महाराष्ट्रावर कबीरांचा प्रभाव एवढा खोलवर कसा पडला, चला तर जाणून घेऊया। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। संत कबीरांच्या विचारांचा हा विलक्षण प्रवास। संत कबीरांचा जन्म साधारणपणे 1398च्या आसपास झाला असा अनेक अभ्यासकांचा अंदाज आहे। त्यांच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रचलित असल्या तरी इतिहासकारांच्या मते त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची सामाजिक पार्श्वभूमी। कबीर हे जुलाहा या विणकर समाजात वाढले। वस्त्र निर्मितीचा व्यवसाय करणारा हा समाज जातीभेद, ब्राह्मण श्रेष्ठत्व आणि कर्मकांडाचा विरोध करणारा होता। निर्गुण निराकार ईश्वराची उपासना करणाऱ्या या समाजाच्या विचारांनी कबीरांच्या व्यक्तिमत्वावर खोल परिणाम झाला। या समाजातील अनेक लोकांनी पुढे इस्लाम स्वीकारला, पण त्यांच्यातील समतेची भावना आणि अन्यायाविरुद्धचा आवाज कायम राहिला। काही अभ्यासकांच्या मते या विचारांची मुळे बौद्ध आणि जैन परंपरेपर्यंत पोहोचतात। कबीरांच्या विचारावर नाथ संप्रदायाचाही मोठा प्रभाव होता। नाथ पंथाची साधना, भाषा आणि निर्भीड विचारसरणी त्यांच्या दोह्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येते। त्याचबरोबर रामानंदाच्या माध्यमातून वैष्णव भक्तीचाही प्रभाव त्यांच्या जीवनात आला। पण महाराष्ट्राशी कबीरांचं नातं इथेच संपत नाही। संत नामदेवांच्या अभंगाचा आणि भक्ती परंपरेचा प्रभाव कबीरांच्या वाणीवर पडल्याचं अनेक अभ्यासक मानतात। त्यामुळे कबीरांचे विचार महाराष्ट्रातील संत परंपरेशी जोडले गेले। पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला कबीरांच्या समतेच्या आणि अंधश्रद्धेविरोधी विचारांची प्रेरणा मिळाली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही कबीरांच्या मानवतावादी विचारांचा उल्लेख अनेक ठिकाणी केला। म्हणून कबीर हे केवळ एका धर्माचे किंवा एका प्रदेशाचे संत नव्हते। त्यांनी माणुसकी, समानता आणि विवेकाचा जो संदेश दिला तो आजही महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला प्रेरणा देत आहे। संत कबीरांचे विचार आजही तितकेच जिवंत आहेत। समता, विवेक आणि माणुसकीचा संदेश देणारे हे महान संत शतकानुशतके लोकांच्या मनात का जिवंत आहेत याचं उत्तर त्यांच्या प्रत्येक दोह्यामध्ये दडलेलं दिसतं।